धन्यवाद. 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी समर्थ 11 आंबेरी संघाचं प्रतिनिधित्व करताना दोन सलामीवीर सूरज देवगडकर आणि भूषण गडेकर. टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाची सलामीवीरांची जोडी. फक्त आज जो लौकिक आहे सलामीवीरांच्या रूपात तो सत्यात उतरवणं गरजेचं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग केला गेला. 36 चेंडूमध्ये 83 धावांचं ध्येय आणि त्याचाच पाठलाग करण्यासाठी दमदार सलामी अपेक्षित. ऑफस्टिकवरचा चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. फलंदाजानं स्वतःचं खातं खोललं, स्वतःच्या संघाचं खातं खोललंय. धावसंख्या झाली बिनबाद 1. गोलंदाज तेजस पडवळ. तरुणडमाचा हा गोलंदाज केरवाडीमधून त्याने क्रिकेट सफर केलंय. पण अलीकडच्या काळात अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने संयमपूर्ण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलंय. तशी संयमपूर्ण गोलंदाजी हा सामन्यात सुद्धा अपेक्षित. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफस्टिकवरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. अप्रतिमरित्या बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 83 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे बिनबाद 2. खालच्या क्रमांकापंत्रीत गोलंदाजी अपेक्षित असते. दिशाहीन गोलंदाजी त्याचाच खरपूस समाचार घेतला. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. हा खणखणीत चौकार आणि या 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. 83 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे समर्थ 11 आंबेरी संघाची 6 धावा. बिनबाद 7. धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. दोन्ही संघाकडे झोकून क्रिकेट खेळण्याची वृत्ती असलेले खेळाडू उपलब्ध. त्यामुळे एक अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांना आणि त्याचीच अपेक्षा घेऊन क्रिकेट रसिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू थोडासा उसळी घेतलेला द्विधा मनस्थितीमध्ये खेळला. नशीब बलवत्तर हवेत विसावलेला चेंडू बॅकअप केला गेला, नाहीतर झेलचीच्या रूपात पहिला गडी माघारी परतला असता. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. बिनबाद 8. धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. 83 धावांचा पाठलाग करताना तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढे सरसावट खेळण्याचा मानस. पहिल्या स्लिपवरती बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 83 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9. या ठिकाणी ओनस्पोर्ट महापौर संघाचे मालक प्रवीणजी ठाकूर आहेत. त्यांना मी विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये यायचं. मी सहदेव साळगावकर यांना विनंती करतोय की त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच श्रीकृष्ण देवबाग संघाचे मालक हेमंत चिंदरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तर पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या झाली आहे 83 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9 धावा. समर्थ 11 आंबेरी संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर संयमपूर्ण फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल. खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. त्यामुळेच पुन्हा सांगू इच्छितो या ठिकाणी दमदार सलामीची अपेक्षा. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. देवबागनं आतापर्यंत एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू दिलेत आणि त्यांचीच आठवण, त्यांचीच कर्तबगारी नजरेसमोर उभी राहावी म्हणूनच प्रतिवर्षी देवबाग चषकाचं आयोजन केलं जातं. बॅटच्या मधोमध घेऊन लॉंगऑफच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक अपेक्षित होतं पण गचाळ क्षेत्ररक्षण अनुभवता आलं आणि त्याचाच लाभ उठवला तो फलंदाजांनी. एकंदरीत धावून
2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांशी समीकरण पुढे सरसावलंय. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 83 धावांचा पाठलाग करताना 13 धावा. देवबाग क्रिकेटचा जर इतिहास आणि त्याचा लेखाजोखा सादर करायचा झाला तर एक काळ असा होता की देवबाग परिसरातून एकापेक्षा एक दर्जेदार संघ अनेक स्पर्धांच्या दरम्यान सातत्यानं दर्जात्मक क्रिकेट खेळायचे. त्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर प्रगती देवबाग, महापुरुष देवबाग, सेंट पीटर देवबाग, न्यू शांताक्रूज देवबाग, त्यानंतर भरत दांडी, झुलझाल दांडी. त्याचबरोबर मित्रहो त्या सर्व संघामधून खेळणारे दर्जेदार खेळाडू, तारकर्लीच्या वतीनं सुद्धा अनेक दर्जेदार खेळाडूंचा मिलाप असलेले संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळायचे. एक काळ असा होता की भोगवा राजेश्री मैदानावरती दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जायचं आणि त्या स्पर्धेमध्ये तारकर्ली संघानं अंतिम सामन्यामध्ये अप्रतिम क्रिकेटचं प्रात्यक्षिक घडवलं होतं. फक्त दुर्दैवीरित्या त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. युवक क्रीडा मंडळ परोळेनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि तारकर्ली संघानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि त्याच संघातील प्रतिनिधी स्कोरर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचं नाव आहे बंटी केरकर. महापुरुष देवबाग म्हटल्यानंतर क्लावी लावडीचा संघ खेळायला येतोय असं त्या काळात वाटायचं. बक्षिसांच्या रकमा फार मोठ्या नसायच्या, परंतु झोकून क्रिकेट कसं खेळलं जातं त्याचं प्रात्यक्षिक कॉमेंटेटर या नात्यानं त्या संघाकडून मी सातत्याने पाहिलंय. संदीप कोबरेकर, कल्पक बुद्धीचा कर्णधार गणेश कुबल, दशरथ राऊळ, बबन पराडकर, देवराज पराडकर असे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू त्या संघानं सिंधुदुर्ग स्तरावरती दिले. त्याच खेळाडूंच्या पावलावर पाऊल टाकून सध्याच्या घडीला दर्शन बांदेकर क्रीडा जगतात मार्गक्रमण करताना दिसतो. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट मधला तो अव्वल दर्जाचा खेळाडू असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रगती देवबागच्या वतीनं सुद्धा दादू रेवणकर यांना कधीच विसरून चालणार नाही. अनेक सामने एक हाती त्यांनी प्रगती देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना जिंकून दिलेत. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, एका धावेत रूपांतर, पाहता पाहता दुसरी धाव पूर्णत्वास. एकंदरीत 2 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. पंचांनी नो बॉल घोषित केला. एकंदरीत 3 धावा आणि या 3 धावांशी धावसंख्या होते 16 धावा 83 धावांचा पाठलाग करताना. पंचांनी नो बॉल घोषित केला, त्यामुळे फ्रीटची सुवर्ण संधी फलंदाजाकरिता. उसळी घेतलेला चेंडू स्कोरलेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. क्रिकेटच्या मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी अपेक्षित असते, अप्रतिम फलंदाजी अपेक्षित असते. त्याहीपेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण असावं लागतं. पुन्हा एकदा किंचित उसळी घेतलेला चेंडू खेळण्याचा मानस होता. एका धावेत समाधान मानावं लागतंय. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव पंचांनी घोषित केली. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 83 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर बिनबाद 17. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवता येते श्रीकृष्ण 11 देवबाग संघाचे गोलंदाज. चेंडूमागे कल्पकता आहे, संयम आहे आणि त्यामुळेच आक्रमक फलंदाजीवरती रोका लागलाय. पुन्हा एकदा मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. गोलंदाजाची खऱ्या अर्थानं वावा करणं गरजेचं, कारण सध्याच्या घडीला गोलंदाजासाठी क्रिकेट अनुकूल नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजी पोषक व्हावी त्यासाठी फलंदाजाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येतं. मग लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, परंतु तेच चक्रायू भेदत ज्यावेळी टिचून गोलंदाजी केली जाते त्यावेळी फलंदाजापेक्षा गोलंदाजाची वावा करणं गरजेचं असतं आणि त्याच गोलंदाजीचं प्रात्यक्षिक प्रकर्षानं मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती श्रीकृष्ण 11 देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळालं. समर्थ 11 आंबेरी संघाकडून खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. या ठिकाणी संयमाने दिलेली असा दुहेरी संगम साधत 3ऱ्या षटकात मात्र फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल, कारण 3ऱ्या षटकामध्ये जेवढ्या धावा फलंदाजांच्या बॅटमधून निघतील त्या धावांमुळेच
विजेतेपदाकडे जाणारा मार्ग सुखकर होईल. फक्त मनातले मनसुबे दोन्ही फलंदाजांनी सत्यात उतरवणं गरजेचं. फलंदाज या नात्यानं गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो समीर वेंगुर्लेकर. उंचपुरा असा हा गोलंदाज अलीकडच्या काळात अनेक स्पर्धांमध्ये संयमपूर्ण गोलंदाजीचं सातत्यानं प्रात्यक्षिक घडवताना दिसतो. जो त्याचा लौकिक आहे तो लौकिक अबाधित राखायचा असेल तर या सामन्यात सुद्धा लौकिकाला साजेशी अशी संयमपूर्ण गोलंदाजी त्याला करावी लागेल. कारण त्याच्या गोलंदाजीवरती श्रीकृष्ण 11 देवबाग संघाची मदार अवलंबून. देवबाग संघाच्या वतीनं अनेक वेगवान गोलंदाज मी पाहिले. सुरुवातीच्या काळात दया चोपडेकर अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवायचा. महापुरुष 11 देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना दोन्ही बाजूला स्विंग चेंडू कसा करावा ती कला त्याला अवगत होती. त्यामुळे संदीप खोबरेकर कर्णधार या नात्यानं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्याच्या हातात चेंडू सुपूर्द करायचा. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू कॉमेंट्री कक्षाच्या समोर छेलात रूपांतर होऊ शकतं. पहिला गडी गारत होतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे प्रतीक गवंडे. सतरा या धावसंख्येवरती पहिला गडी माघारी परततोय झेलचितच्या रूपात. 2 षटकांची सांगता झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला येतो सुनील मालवणकर, ज्याच्याकडे अप्रतिम फुटवर्क आहे. शरीराचं संतुलन तो अप्रतिम साधतो. त्याहीपेक्षा त्याची कमालीची नजर असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलंदाज या नात्यानं मैदानात अपेक्षित असतं ते टायमिंग. त्यामुळेच टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून सुनील मालवणकर याचं आदरानं नाव घेतलं जातं. आज आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या रसिकांसमोर आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी त्याला सत्यात उतरवावी लागेल. याच मैदानावरती बाळा खोत 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना रणझुंजार वैभववाडी संघाच्या धारदार गोलंदाजी समोर त्यांनी षटकारांचा पाऊस पाडला होता. आणि त्या काळात जवळजवळ 7-8 हजाराचं बक्षीस त्याला देऊन गौरवण्यात आलं होतं. कारण त्यावेळी मी स्वतः कॉमेंटेटर राजा सामान, माझ्या बरोबरीनं अशोक नाईक आणि समीर पांढरे या ठिकाणी कॉमेंट्री कक्षात कॉमेंटेटर या नात्यानं उपलब्ध होतो. त्या आठवणी तशाच हृदयाच्या कप्पीत आम्ही साठवून ठेवल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, हवेत विसावलेला चेंडू छेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतोय तो क्षेत्ररक्षक. प्रयत्न हवेत उरले आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावते. पहिल्या 2 षटकानंतर 83 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात समर्थ 11 आंबेरी संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो गोलंदाज. आक्रमक पावित्रा घेतला होता. प्रयत्न हवेत उरले. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. पंचांनी 22च्या स्वरूपात धाव घोषित केली. गोलंदाजाचं नाव आहे समीर वेंगुर्लेकर. उंचपुरा असा गोलंदाज, ज्याच्या कर्तबगारीबद्दल षटकाच्या सुरुवातीला विस्तृत अंगानं मांडणी करताना मी सांगितलं होतं की टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा संयमपूर्ण गोलंदाज अशी त्याची ख्याती आहे. आणि आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी तो सत्यात उतरवतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो. ऑफस्टच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम चेंडूचा मिलाप साधला होता. खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. समीरची वावा करताना शब्द अपुरे पडतील इतकं अप्रतिम टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तो ह्या सामन्यात घडवताना दिसतोय. पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला होता. लागोपाठच्या क्रमवारीत 2 चेंडू निर्धाव जातायत का, पण त्या दरम्यान पंचांनी दोन्ही हात समांतर राखत सोयर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी एका धावेत भर पडली आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 83 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. लेगस्ट्रिक वरचा चेंडू
फलंदाजाचं नशीब बलवत्तर, नाही तर विकेट त्रिफळाचीच्या रूपात गारत होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी मात्र नॉनस्ट्रायकरच्या दिशेने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि धावचीच्या रूपात फलंदाजाला दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. पंचांनी सोयर चेंडू घोषित केला. एकंदरीत धावसंख्या होते 83 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. राजाजी, या ठिकाणी मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलचे युट्यूबर लकी कांबळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की मान्यवर कक्षामध्ये येऊन उपस्थित राहायचं. त्यांचं सौरव साळगावकर गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, देखणा चौकार, नेत्रदीपक चौकार. ज्यावेळी चेंडू खेळून काढला होता त्यावेळी चेंडूवरती 4 धावांचं शिक्कामोर्तब झालं होतं. कारण अप्रतिम फुटवर्क साधलं होतं, अप्रतिम टायमिंग साधलं होतं. त्याहीपेक्षा अप्रतिम शरीराचं संतुलन आणि त्याहीपेक्षा देखणी होती ती नजर, आणि त्यामुळेच अप्रतिम दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून सुरुवातीला सुनील मालवणकर ज्यावेळी फलंदाजीला मैदानात उतरला त्यावेळी त्याच्या कर्तबगारीचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मराठीच्या परिभाषेत तुमच्यासमोर विस्तृत अंगानं मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. समीर वेंगुर्लेकर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू कावकॉर्नरच्या दिशेनं खेळून काढलाय. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, खणखणीत चौकार पुन्हा एकदा क्रमवारीत दुसऱ्या चेंडूवरती अनुभवता आला आणि एकंदरीत 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावांचा पाठलाग करताना समर्थ 11 आंबेरी संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा. किती चेंडू, किती धावा, किती षटकाची सांगता झाली, किती गडी गारद झाले याचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मराठीच्या परिभाषेत मी राजा समन विस्तृत अंगानं तुमच्यासमोर मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे स्कोरर या नात्यानं बंटी केरकर यांना. पहिल्या 3 षटकाचं विस्तृत अंगानं संकल्पनेच्या रूपात विस्तृत वर्णन कॉमेंटेटर या नात्यानं आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो. तर शेवटच्या 3 षटकांसाठी आपल्यासमोर येत आहेत तरुण दमाचे कॉमेंटेटर प्रदीप देऊलकर. त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि थोड्या वेळाकरिता तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांची रजा घेतो. प्रदीप. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती प्रदीप देऊलकरचा मनपूर्वक नमस्कार. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित 2023 देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा ही पाहतोय आजचा शुभारंभाचा दिवस. शुभारंभाची लढत ही श्रीकृष्ण देवबाग विपक्ष समर्थ आंबेरी या 2 संघादरम्यान पाहायला मिळत आहे. दुसऱ्या इनिंग मधील 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. समीकरण पाहायला मिळत आहे 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगळत हा जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळाईने पूर्ण होताना दिसतंय. ती दाजी धुरतच्या खाती 1 धाव जमा होते. सांघिक धाव संख्या ही 31 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुनील मालवणकर, दाजी धुरत कसलेले फलंदाज यावेळी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ज्या फलंदाजीच्या जोडीवरती ही भिस्त अवलंबून असेल समर्थ आंबेरी क्रिकेट संघाची. यावेळी सुरेख चेंडू मधल्या एष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढला जातोय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती ही वेगाने होते आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसतंय. ते आंबेरी क्रिकेट संघासाठी 32 धावा धाव फलकावरती. ओशन ब्लेस या हॉटेलकडनं आपल्याला हे एंडची सुरुवात होताना दिसते. ती गोलंदाज नितीन राणे यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या उजव्या साईडने.
यावेळी सुरू एक खोलवर टप्प्याचा चेंडू मिस टाइम फटका होतोय. चेंडू जमिनीला घरंग शॉर्ट मिड विकेट पर्यंत जातोय. गोलंदाज धनंजय राणे स्वतः त्या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. नितीन राणे एकेरी धाव ही जोडली जाते समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावांचा डोंगर शुभारंभाच्या लढतीत पाहायला मिळतोय. तो श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाचा समर्थ अंबेरी क्रिकेट संघाविरुद्ध. यावेळी सुरेख चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. कुठचीही सुसंधी दिली जात नाही. सुनील मालवणकरला आतापर्यंत शांत ठेवण्यात यशस्वी होताना दिसतोय तो गोलंदाज श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाचा नितीन राणे. ओशन ब्लेस या बॅनर एंड कडनं गोलंदाजीची सुरुवात. यावेळी सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा दाजी धुरससाठी ऑन साइडला मोठा फटका टोलवायचा हा मनसुबा यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. एक नाममात्र एकेरी धाव ही समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी पाहायला मिळत आहे, ज्या एकेरी धावसंख्येने आतापर्यंत 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावांचा पाठलाग करताना समर्थ अंबेरी क्रिकेट संघ. यावेळी डाव्या यष्टीवर फुलटॉस प्रकारचा चेंडू. फलंदाज सुनील मालवणकर यावेळी चाचवडताना दिसतोय. यष्ट उद्ध्वस्त होत आहे. तिसरा हादरा बसतोय तो समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी सुनील मालवणकर याच्या स्वरूपात. सुनील मालवणकर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मोहम्मद शेख यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. मोहम्मद शेख आक्रमक शैलीचा फलंदाज, अर्थात बऱ्याच सामन्यांचं चित्र पालटण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे तो मोहम्मद शेख यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. समीकरण थोडंसं अवघड समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी, मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल. पहिल्या शुभारंभाच्या लढतीत तो समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सांघिक 5वं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो डावकऱ्याचा समीर वेंगुर्लेकर, ज्याने कमी अवधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या क्रमवारीत ज्याने अव्वल स्थान आतापर्यंत प्राप्त केलं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो समीर वेंगुर्लेकर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी सुरेख मधल्या इष्टीवर खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय डीप लॉंगन पर्यंत. डीप लॉंगन वरचा शतरक्षक येतोय. झपकन चेंडूची परती करताना दिसतोय गोलंदाजाकडे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 36 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. सामना थोडासा अवघड पाहायला मिळतोय समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी, कारण प्रारंभीच्या षटकांमध्ये दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली ती श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाची. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. प्रयत्न होता मोहम्मद शेखचा डीप मिड विकेट डीप लॉंगन सीमारेषेच्या दिशेने चेंडू टोलवायचा, मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. मोहम्मद शेखचा निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ती 5व्या षटकावरती समीर वेंगुर्लेकर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. उत्तर होतं ते एकेरी धावेसाठी. चेंडू जमिनीला घरंगत येतोय डीप लॉंग पर्यंत. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधील 5वं षटक समीर वेंगुर्लेकर हाताळताना दिसतोय. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू पायचीचं हलकस अपील पाहायला मिळत आहे, मात्र एकेरी धाव पूर्ण होत आहे. मोहम्मद शेख त्याच्या साथीला दाजी दुरज थोडासा सुदैवी आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरं. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित ही भव्य दिव्य SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा थरार हा टोपेवाला बोर्डिंगच्या मैदानावरती अनुभवतो. या स्पर्धेचा आजचा उद्घाटनाचा दिवस, शुभारंभाची लढत या दोन संघ दरम्यान. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू काऊ कॉर्नरला फटका निघतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. जी फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती सुरुवातीपासून अपेक्षित होती. 6 षटकांमध्ये 83 धावांचा पाठलाग. मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक कुठंतरी हे कसकाऊ फलंदाजी पाहायला मिळाली समर्थ अंबेरी क्रिकेट संघाकडनं. पंचाच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो मोहम्मद शेख याच्या फलंदाजी मधना. षटकाच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते समर्थ अंबेरी क्रिकेट संघाचं. 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण पाहायला मिळतंय समर्थ अंबेरी क्रिकेट संघ 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. पहिली शुभारंभाची लढत श्रीकृष्ण देवबाग विपक्ष समर्थ अंबेरी क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकली होती समर्थ अंबेरी क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं आणि 6 षटकांमध्ये 82 धावांचा डोंगर उभा राहिला. 83 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये 5 षटकांच्या समाप्ती अखेर 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण पाहायला मिळत आहे 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती 33 धावांची आवश्यकता ती समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला. समर्थ अंबेरी क्रिकेट संघ स्ट्राईक एंडला दाजी धुरत पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती मोहम्मद शेख. मात्र एखादा चमत्कारच समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला वाचवू शकतो आणि बघावं लागेल या मैदानावरती दाजी धुरत ज्या नावारूपाला ती फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेल का. कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हे अपेक्षित. मात्र त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा इरादा असेल तो ओशन ब्लिस या एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. या इनिंगची सांगता करणारे षटक किरण गावडे. यावी सुरेख फटका बॅकफुटला जातोय. सुरेख जागा बनवतोय. डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूंवरती आक्रमण हे अपेक्षित समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला पहिला सामना जिंकण्यासाठी. मात्र आपलं अस्तित्व या मैदानावरती सिद्ध करायचं असेल तर नक्कीच 5 चेंडूंवरती आक्रमण अपेक्षित. मात्र गोलंदाजाचा इरादा असेल तो या आक्रमणापासून बचाव करायचा. किरण गावडे पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी एक फटका निघतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. 2 चेंडूंवरती महागडा ठरतोय किरण गावडे. नक्कीच विचार विनिमय करण्यासाठी भाग पडेल तो दाजी दुरत या मैदानावरती. 4 चेंडूंवरती 23 धावांची आवश्यकता समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला. नक्कीच विचार विनिमय होतोय समर्थ अंबेरी क्रिकेट संघाच्या बाजूने. कारण जी फलंदाजी सुरुवातीपासून अपेक्षित होती 6 षटकांमध्ये 83 धावांचा पाठलाग. मात्र प्रारंभी जे षटकं हे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाकडनं आणि मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद शेख त्यांच्या साथीला दाजी दुरत या मैदानावरती प्रभावित करताना दिसत आहेत. या मैदानावरती 4 चेंडू 23 धावा. यावेळी गोलंदाज रणनीती बदलतोय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय तो दाजी दुरतसाठी. यावेळी फटका मिस टाइम होतोय. चेंडू जातोय डीप लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये. पहिला प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. परती होतोय गोलंदाजाकडनं. अर्थात एकेरी धाव निघतंय. ज्या एकेरी धावसंख्येने समीकरण बदललं जातंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला. यावेळी खराब चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू डीप लॉंगला फटका निघतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला. प्रयत्न अतिशय सुरेख शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहे समर्थ अंबेरी क्रिकेट संघाचे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की एखादा चमत्कार समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये वाचवू शकतो. आव्हान जिवंत ठेवू शकतो. मात्र बघावं लागेल गोलंदाजाने 2 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले तर मात्र या 2 चेंडूंवरतीच श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ विजय होऊ शकतो. मात्र गोलंदाजाने जर अतिरिक्त चेंडू टाकला
तर नक्कीच या सामन्यामध्ये रंगत वाढेल ती समर्थ आंबेरी क्रिकेट संघासाठी. खूप महत्वाचा चेंडू असेल हा. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू मिस टाइम फटकावतोय. नक्कीच या चेंडूवरती स्पष्ट होत आहे की श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल. शुभारंभाची लढत मात्र एका दिमाखात पद्धतीने विजय संपादन करायचा हा मनोबल इरादा. एक चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतोय. एसटी रक्षकाला चेंडू चकवा देतोय, मागे येतोय आणि या सामन्यामध्ये 11 धावांनी विजय संपादन करतोय तो श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ. शुभारंभाची लढत मात्र एका दिमाखात या सामन्याची सांगता करताना दिसतोय. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागतोय मात्र साखळी फेरीचे सामने पुढील सामन्यात विचार विनिमय करून यावं लागेल ते समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला. या स्पर्धेतील दुसरा सामना ओम स्पोर्ट मापण विरुद्ध शिवारा सुपर कणकवली. नाणेफेक झालेले आहे. शिवारा सुपर कणकवली संघाने नाणेफेक जिंकून देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. ज्या खेळीच्या जोरावरती पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय मिस्टर विपुल. हॅलो रेवणकर सर, या ठिकाणी पहिल्या सामन्यातील सामनावीर विपुल यांनी यायचं. या ठिकाणी मी दादू रेवणकर यांना विनंती करतोय की पहिल्या सामन्याचं जे सामनावीराचं बक्षीस आहे विपुल याला या ठिकाणी प्रदान करायचं. हॅलो, ही स्पर्धा www.tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू आणि बीमरसाठीच फक्त आपल्याला रिव्ह्यू वापरता येईल. धावचीत व बीमरसाठी या स्पर्धेमध्ये तुम्ही पंचांकडे दाद मागू शकता रिव्ह्यूसाठी. सामना 30 मिनिटांमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपवावा लागेल. जर 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर आपण घेतला तर शेवटच्या षटकात जो खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहे त्याला मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तैनात करावं लागेल. सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. ही या स्पर्धेची नियमावली आहे. पुढील सामना होतोय शिवारा सुपर कणकवली विपक्ष ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ. या दोन संघादरम्यान शिवारा सुपर कणकवली संघ नाणेफेक सुदैवी ठरतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे सहयोगी साथी समालोचक अर्थात जी आता हल्लीच देवगडच्या मैदानावरती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जी संपन्न झाली होती त्या मंडळाचे सन्मान श्री उत्तमजी मुनगेकर या मायक्रोफोनवरती येत आहेत. पहिल्या 3 षटकांसाठी शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडूच फक्त मैदानामध्ये पाणी ड्रिंक्स घेऊन मैदानात प्रवेश करू शकतो. शिवारा सुपर कणकवली आपल्याला सूचना आहे लवकर मैदानावरती ताबा घ्या. फक्त आपला 12वाच खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन प्रवेश करू शकतो आणि उर्वरित स्क्वॉड मधील खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये अपेक्षित दोन्ही संघांचा. हॅलो, शिवारा कणकवली जरा लवकर पंच मैदानात पोहोचलेले आहेत.
धन्यवाद प्रदीपजी देऊलकर. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. ओम स्पोर्ट्स मापन आणि शिवारा कणकवली दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. मॅच सुरू होण्या अगोदर दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशनमध्ये कंपल्सरी पाहिजे. आपल्याला 5 धावांची पॅनल्टी असेल. जर तुम्ही उपस्थित नसाल इथे तर तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी असेल. ओम स्पोर्ट्स मापन आणि शिवारा कणकवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला लास्ट कॉल आहे. यानंतरचा होणारा तिसरा सामना शिवारा सुपर कणकवली आणि श्रीकृष्ण देवबाग या दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार असेल. या मैदानावरती टू व्हीलरची चावी हरवली आहे. जर कोणाला भेटली असेल तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणून द्यायचे. धन्यवाद. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. ओम स्पोर्ट्स मापन विरुद्ध शिवारा कणकवली या दोन टीम मध्ये ही लढत होते. या ठिकाणी टू व्हीलरची चावी भेटली आहे. आपण ओळख पटवून घेऊन जायची आहे. देवबाग चषक 2023 चा थरार आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. शुभारंभाचा दिवस पहिल्या दिवशी ही दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. ओम स्पोर्ट्स मापन विरुद्ध शिवारा कणकवली या टीम मध्ये ही लढत होते. टॉस जिंकलाय शिवारा कणकवली या टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. शिवारा कणकवली आपला 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशन मध्ये पाठवून द्या. मॅच सुरू होण्या अगोदर मॅच ऑन होते. आपल्याला 5 धावांची पॅनल्टी असेल. बॉलर कोण? निखिल परकर कंपल्सरी बसूचा. पहिला चेंडू पिच करण्यासाठी बॅटर आहे गोपाल भट्टा. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. चांगला चेंडू पिच करण्याचा प्रयत्न. इथे थेट चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय निखिल परकर. मॅन फ्रॉम देवगडचा हा खेळाडू यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आहे. वेगवान पद्धतीची गोलंदाजी आहे. त्याच्या बात्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे. आपल्या टीमला भरपूर मॅचेस त्याने जिंकून दिल्या आहेत. फटोबा पडवणे या टीम मधून खेळताना दिसलाय हा खेळाडू, पण तो आज मालवण शहरामध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू ब्लॉक होल मधला चेंडू अलाउन द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफला. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिड ऑन कडे. 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. टीमची धावसंख्या 1 ने खातं खोललं जाते. 1 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. श्री गणेशा होतोय ओम स्पोर्ट्स मापन या टीमची धावसंख्या होते 1 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. निर्धारित 6 ओव्हरची ही लढत आहे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग देवबाग चषक 2023 चा थरार तुम्ही आज अनुभवताय. निखिल परकर बॉलर तयार आहे. इथे बॅटर लतेश आहे. चांगला चेंडू बाहेर जाणारा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न परंतु पिचिंग करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आहे. सटीक गोलंदाजी म्हणावी लागेल. लाईन अँड लेंथ अतिशय दर्जेदार इथे गोलंदाजी करतोय निखिल. म्हणूनच सुरुवातीला सांगितलंय की हा गोलंदाज अतिशय फॉर्म मध्ये आहे यावर्षी. बॉलर तयार. चांगला चेंडू स्विंग इन मिस. चांगली गोलंदाजी. चेंडू बाहेर
टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मिडल स्टिक वरून आज जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटेल तर आपल्याला चंद्र आहे, जो तरळ्यावरून बिलॉंग करतोय हा खेळाडू. सटीक गोलंदाजी म्हणावी लागेल. लतेशला मात्र 2 चेंडू अजूनही बॅटला लागले नाहीयेत. गोलंदाज तयार असेल निखिल. चांगला चेंडू, पुन्हा एकदा पिच करण्याचा प्रयत्न. इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लेंथ वरून येऊन चेंडू खेळावे लागतील, परंतु तसं घडताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. सलग 3 चेंडू आतापर्यंत निखिलने निर्धाव फेकलेत. गती आहे चेंडूला. चेंडू बाहेर टाकून आतमध्ये वळवण्याची क्षमता आहे. चेंडूवरती फिंगर रोल करतोय आणि त्यामुळेच की काय हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर निखिल परकर. चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅटर तयार असेल मिस्टर लतेश साळगावकर. हा मात्र उडवलाय चेंडू. आता मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॅकच्या रडारमध्ये येतोय आणि लतेश आपलं खातं खोलतोय 6 धावाने. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु बॅकच्या रडारमध्ये येतोय आणि इथे 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. 3 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर लतेशने 4थ्या चेंडूवरती आक्रमण केलं. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अगदी लांब लचक देवबाग षटकार खेचलाय आणि लतेशने 6 धावाने आपलं खातं खोललंय. टीमची धावसंख्या नेऊन ठेवली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 7 धावा. ओम स्पोर्ट्स मापन या टीमची धावसंख्या होते. बिनबाद 7 धावा. चांगली सुरुवात. अजूनही 5 ओव्हरचा खेळ चालू आहे. 5 ओव्हरचा खेळ असेल शिल्लक. इथे टॉस जिंकलाय शिवारा कणकवली या टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. निखिल परकर ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल. मिस्टर आकाश वांगणकर कणकवलीवरून बिलॉंग करतोय. कणकवलीचा विचार केला तर मनोज 11 या टीम मधून खेळताना दिसलाय हा आकाश वांगणकर, परंतु आज आमच्या मालवण नगरीमध्ये दाखल झालाय. आकाश गोलंदाजी मार्कवर उर्ध विकेट मारा करे. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर गोपाल बट्टा. उडवलाय चेंडू, फटका फसलाय की काय, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये इथे निखिल येतोय चेंडूच्या खाली. कोणतीही चुकी करणार नाही आणि अप्रतिम झेल पकडलाय. आणि पहिला मोठा मासा गळाला लागलाय तो मात्र शिवारा कणकवली टीमच्या गोलंदाजाला, म्हणजेच मिस्टर आकाश वांगणकरला, जो कणकवलीवरून बिलॉंग करतोय. गोपाल भट्टाचा हा फटका अतिशय देखणा फटका होता, परंतु इथे 30 यार्ड सर्कल मध्ये चांगला झेल पकडलाय. ज्याने ओव्हर क्रमांक 1 पेश केली होती तोच निखिल परकरने हा झेल पकडलाय. आणि पहिला मोठा मासा गळाला लागतोय तो मात्र शिवारा कणकवली या टीमची धावसंख्या होते 1 बाद 7 धावा. 1ला 7 असं समीकरण पाहायला भेटतंय. ओम स्पोर्ट्स मापन या टीमचं नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होईल. तोपर्यंत इथे मात्र शिवारा कणकवली टीमची टीम मीटिंग सध्या मैदानात चालू आहे. शिवारा सुपर कणकवली विरुद्ध ओम स्पोर्ट्स मापन अशी ही लढत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतोय. गोपाल भट्टाचा विचार केला तर 1 धाव आपल्या टीमसाठी त्याने बनवलंय. टीमची धावसंख्या 1ला 7. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मिस्टर अनिकेत. मापनची एक टीमचं नाव सांग मरे. अनिकेत येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर लेफ्ट हँड बॅटर असेल मिस्टर अनिकेत, जो मापन वरून बिलॉंग करतोय. आपल्या सिंधुदुर्गातील मातब्बर खेळाडू आज मैदानात दाखल झालाय. स्पर्धेचा पहिला दिवस, शुभारंभाचा दिवस, आणि शुभारंभाच्या दिवशी ही दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. 1ला 7 अशी संघाची स्थिती आहे टीमची. बॅटर तयार.
चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, आलावून कार्पेट चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावा वेगाने घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. चांगलं कमबॅक केलं इथे. चांगली फेकी होती परंतु तितकंच चांगलं कमबॅक केलंय इथे लतेश आणि अनिकेतच्या माध्यमातून. या 2 धावा ऍड केल्या जातील. अनिकेत इथं आपलं 2 धावाने खातं खोलतोय. टीमची धावसंख्या होते ती सध्या मात्र 9 धावा. 1 बाद 9 धावा. ओम स्पोर्ट्स मापन या टीमची धावसंख्या होते. 30 यार्ड सर्कलचा विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. डीप मध्ये मात्र एक क्षेत्ररक्षक तैनात आहे जो आपल्याला दिसेल कव्हरला. चांगला चेंडू हा मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने तोपर्यंत डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र दुहेरी आकड्यात म्हणजे 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. शांत असा खेळ पाहायला भेटतोय. निर्धारित 6 ओव्हरची लढत परंतु ओव्हर क्रमांक 2 पेश करतोय मिस्टर आकाश वांगणकर. मापनचा हा खेळाडू, कणकवलीचा हा खेळाडू शिवारा सुपर कणकवली टीम मधून खेळताना दिसतोय. आज उर्दू विकेट मारा करतोय. चेंडू उडवलाय. फटका फसलाय की काय परंतु इथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि कोणतीही चुकी करणार नाही. अप्रतिम झेल पकडलाय मिस्टर अक्षय कदमने इथे झेल पकडलाय. नि माघारी परतावं लागेल सलामीचा मिस्टर लतेश साळगावकर. बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला दुसरा हादरा. टीमची धावसंख्या होते ती मात्र 2-10 अशी परिस्थिती आहे टीमची. ओम स्पोर्ट्स मापन या टीमची 2 बाद 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. लतेशचा विचार केला तर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी टॉप एज लागली आणि त्यामुळेच की का इथे 30 यार्ड सर्कल मध्ये अप्रतिम झेल पकडला गेला आणि लतेशने आतापर्यंत 1 षटकार खेचलाय. 6 धावांचं योगदान दिलंय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होईल. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतोय मिस्टर ग्लेन फर्नांडिस जो रेडीवरून बिलॉंग करतोय. हा खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू आहेत आणि आज मात्र टीमची धावसंख्या होते ती मात्र 2 बाद 10. स्ट्रायकिंग एंडला ग्लेन दिसेल आपल्याला. नॉन स्ट्राईकला अनिकेत. येस बॉलर तयार. आकाश इथे उर्दू विकेट मारा करतोय. चांगला चेंडू उडवलाय. हा चेंडू आउट ऑफ पार. षटकार जाईल. इथे 6 धावा ऍड केल्या जातील. ग्लेन फर्नांडिसच्या पहिल्या खाता खोलला इथे ग्लेन फर्नांडिसने. 6 धावा ऍड केल्या जात आहेत. आकाशच्या गोलंदाजीवरती आल्या षटकार खेचला इथे. 6 धावा ऍड केल्या जात आहेत. अतिशय चांगली बॅटिंग जो रेडीवरून बिलॉंग करतोय. या टीमची धावसंख्या होते 16. 2 बाद 16 धावा. ओम स्पोर्ट्स मापन या टीमची धावसंख्या होते. ओव्हर क्रमांक 2 पेश करतोय मिस्टर आकाश. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला ग्लेन फर्नांडिस. हा मात्र चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. इथे फटका फसलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. सहदीप तांबे अप्रतिम झेल पकडतोय आणि ग्लेनला आता माघारी परतावं लागेल. लतेशने आल्या षटकार खेचला परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला परंतु तशाच भूमिकेमध्ये मिस्टर ग्लेन फर्नांडिस इथे आल्या मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार खेचला परंतु तदनंतर मात्र एक खराब फटका आणि इथे मात्र झेल पकडला गेलाय. या ठिकाणी पत्रकार महेंद्रजी पराडकर आलेले आहेत. त्यांच्या मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. महेंद्रजी पराडकर. मी सहदेव साळगावकर यांना विनंती करतोय त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बॅटर कोण रे? नितेश. अनिकेत नितेश नितेश ना रे. नितेश लोणे. स्ट्राईकला ना तो. बॉलर सजित तांबे.
ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल सहजित तांबे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. महेश कदम पत्रकार यांचंही आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मंचावर यायचंय. तसेच ओंकार यादव यांनी मान्यवर कक्षात यायचं. मी सहदेव साळगावकर यांना विनंती करतोय त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. स्ट्राईकला कोण आहे रे? नितेश अनिकेत. हॅलो हॅलो. चांगला चेंडू. इथे फंबल झालाय क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरी धाव वेगाने घेतली जाईल. यस, इथे 3 धावा वेगाने घेतल्या जातात. अनिकेत आणि नितेश मध्ये गुड रनिंग बिटवीन पाहायला भेटले ओम स्पोर्ट्स मापन टीमच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल. टीमची धावसंख्या होते ते मात्र सध्या 19 धावा. सहजित आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसेल नितेश लोणे जो शिरोड्यावरून बिलॉंग करतोय. मुंबईमध्ये याची बॅटिंग पाहिली आहे. अतिशय दर्जेदार बॅटर आहे. हा मात्र मोठा फटका लगावला. मिड विकेटला पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करणार नाही आणि आल्या माघारी पावलं आल्या मागे परतावं लागतंय. ते मात्र नितेशला इथे दुसरा झेल पकडतोय निखिल परकर. अप्रतिम. आतापर्यंत 2 झेल पकडलेत. पहिला झेल पकडला होता मिस्टर गोपाल भट्टाचा. तदनंतर इथे मात्र नितेशला आल्या मागे परतावं लागतंय. नितेश बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला 4था आदरा. टीमची धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात माफक 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. मिस्टर राजा नाटेकर सावंतवाडी मळगाववरून बिलॉंग करतोय हा खेळाडू. चांगली गोलंदाजी आहे सहजीच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. त्या मात्र ओम स्पोर्ट्स मापन या टीमने. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे. शिवारा सुपर कणकवली विरुद्ध ओम स्पोर्ट्स मापन या 2 टीम मध्ये ही लढत होते. टॉस जिंकला शिवारा सुपर कणकवली या टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर राजा नाटेकर दिसेल आपल्याला जो सावंतवाडी मळगाववरून बिलॉंग करतोय आणि नॉन स्ट्राईकला अनिकेत मापन वरून बिलॉंग करतोय. हे 2 खेळाडू सध्या मैदानात दाखल झालेत. सहजित गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. बॅकअप करतोय तोपर्यंत 1 धाव इथे राजा नाटेकरच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या होते 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. राजा नाटेकरने 1 धावाने आपलं खातं खोललंय. टीमची धावसंख्या होते 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. आता मात्र इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला भेटेल. लेफ्ट हँड बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मिस्टर अनिकेत. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. बॉलर तयार. चांगला चेंडू. ऑन द कार्पेट चेंडू आहे. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. स्लिमिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे 1 धावेवरती समाधान मानावं लागते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 21 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. 4 गाड्यांच्या मोबदल्यात ओम स्पोर्ट्स मापन या टीमने 21 धावा. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. निखिल परकरचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 त्याने पेश केली आणि 1 गडी बाद केलाय. 7 धावा फक्त त्याने खर्च केलेत. परंतु सहजित ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय. आकाशचा विचार केला तर आकाशने सुद्धा या मैदानावरती ओव्हर क्रमांक 2 पेश केली होती. चांगली गोलंदाजी केली होती. सहजित गोलंदाज तयार. चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेऊन जातोय की काय चेंडू. परंतु इथे मात्र यष्टीरक्षक आहे चंद्रा जो तरळ्यावरून बिलॉंग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. राजा नाटेकर बीट झालाय. आतापर्यंत 2 चेंडू त्याने फेस केलेत आणि 1 धाव आपल्या खात्यावर जोडली आहे.
हा मात्र चांगला चेंडू लावून द कार्पेट चेंडू आहे कव्हरला, तोपर्यंत इथे मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव इथे डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते. विकास कदम जो टीमचा कॅप्टन आहे, शिवारा सुपर कणकवली. आणि इथे धन्यवाद उत्तम सर. मालवण पाण्यामध्ये किल्ला डीजेवाल्याचं कौतुक करावं लागेल. 48 एकरामध्ये बांधलेला गेला किल्ला. तूपवीर, दहीवीर, साखरवीर 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. असा भरपूर इतिहास आहे. कुर्टे बेटावर बांधलेला मालवणचा सुप्रसिद्ध किल्ला. तर 2 फलंदाज आहेत, त्यांच्या नावाचं आहे गाजावाजा, कारण त्यांचं नाव आहे राजा. स्ट्राईकला आहेत राजा आणि नॉन स्ट्राईकला मला वाटतं आहेत अनिकेत. आवाज यस यस, क्या बात आहे बघा, अप्रतिम छक्का. आज मला आठवण झाली कोल्हापूरच्या नितीन माटुंगे, कोल्हापूर टायगर म्हणून त्यांची ओळख आहे. रायगडचा टायगर प्रसन्न पाटीलला गुहागर कोतलुकला जो स्क्वेअर केट छक्का मारला होता, त्या छक्क्याची मला आठवण करून दिली. खरोखर अप्रतिम गोलंदाज होता, बेधडक फलंदाजाने जो शॉट मारला तो एकदम नंबर 1 कडक. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 28. 28 सन जयसूर्य या वन डे क्रिकेटमध्ये 28 षटकं त्यांच्या नावावर आहेत. तोच आकडा इकडे आलेला आहे. उजव्या हाताने कॉमेंट बॉक्सच्या समोरून फुल लेन डिलिव्हरी. हा हा, क्या बात आहे. आकाशामध्ये दिसत नाही पक्ष्यांचा थवा, फलंदाज सांगतो आजच्या दिवशी माझीच हवा. षटकार अप्रतिम डीप लॉंग ऑनच्या वरून तुम्ही हा षटकार बघितला. हेच मी राजा काय, बुद्धिबळ खेळणारे कोण राजा होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी बुद्धी. फलंदाजाने सांगितलं गोलंदाजाला, तुझ्याकडे आहे शक्ती तर माझ्याकडे आहे युक्ती, तुझ्याकडे आहे गनिमी कावा तर मी आहे टेनिस विश्वाचा छावा. 34 आवाज आळवी कुडालमधून बिलॉंग करतात. आता मात्र बापू पंच थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 35. 2 दिग्गज संघ तुम्ही बघतायत, ओम स्पोर्ट्स समापन आणि शिवारा कणकवली. वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट बॅटिंग ओम स्पोर्ट्स समापन. प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांचा सामना आहे. येस अल्मेडा सर आणि उमेश मांजरेकर सर, तुम्ही 2 अनमोल रत्न मैदानाच्या आतमध्ये बघतायत. पुन्हा एकदा आबा उजव्या हाताने पुरता चेंडू, फुल लाईन डिलिव्हरी, सुमित डेगले स्टाईल. हा चेंडू जातोय. पुन्हा एकदा देवबाग चषकाचा हा अप्रतिम षटकार. एलिव्हेशन कमी आहे, बघायचं चेंडूने घेतलं जास्त हाईट, वातावरण झालं साईट, क्षेत्ररक्षकाने हा कॅच ड्रॉप केला. आता कोण घेईल याची साईट. 43
43 धावसंख्या. दोन्ही फलंदाजाची पार्टनरशिप बघा काय होते. एका साईडला राजा तर एका साईडला अनिकेत. गुड पार्टनरशिप. आबा दळवी तुम्ही बघतायत कुडाल मधून नक्कीच बिलॉंग करतायत. 3 7 ते 8 बॉलांचा रनअप आहे. अंकुश बांबर्डेकरची मला आठवण झाली. कुडाल एक्सप्रेस पुन्हा एकदा बघा हलक्या हाताने आकाशामध्ये जास्त हाईट आहे. प्रयत्न चांगला केला होता. रसिक प्रेक्षक सांगतायत की हा षटकार आहे, हा नशिबवानाचा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 49. गोलंदाज दाखवायला गेला आपला गोलंदाजीचा हाहाकार, मात्र फलंदाजांनी षटकार मारून सगळ्यांना दाखवला चमत्कार. 27 धावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला किती सगळ्यात जास्त धावा आल्या होत्या, जे आत्ताच पुणेकर ऋतुराज गायकवाड यांनी तो रेकॉर्ड केला 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारून. तर दोन्ही फलंदाज नक्कीच काहीतरी चर्चा करतायत. आमचे प्रशांत आदवडे सर नेहमी म्हणतात होगा चर्चा तो शाम को होगा बडा खर्चा. मात्र प्लीज वेळ वाया घालू नका. 30 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि त्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची. आता मित्रांनो, आज देवबाग चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL 2023 मध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मायबाबांचं आम्ही मनापासून आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक हार्दिक शुभेच्छा देतात त्या सगळ्यांचं मनापासून आम्ही देवबाग ग्रामस्थ आणि आयोजकांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून इकडे स्वागत करतोय. चला चला, कारण ज्याच्या अंगात आहे कला सारं जग म्हणतं त्याला. आमच्या जोडीला चला चला चला. प्रत्येकाच्या अंगात तुमच्या कला. मी काय सांगितलं होतं, देवबाग म्हटलं तर ही हिऱ्याची खाण आहे. फक्त चादर अशी ओढली ना तर सगळे हिरे तुम्हाला चकाकणारे भेटणार. असं निखिल परकर ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. बघायचं या निखिल यांच्या हातामध्ये चेंडू आहे. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती म्हणजे 49. 5वं षटक देवगडवरून बिलॉंग करतात. पुन्हा एकदा तयार. 30 तर्रार एक्सप्रेस युट्यूब कॅमेरामॅनच्या समोरून गोलंदाजी करताना निखिलला आपण इकडे बघतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. खेळायचा होता ठाण्याला, मात्र चेंडू गेला पुण्याला. खेळायचा होता डीप कव्हरमध्ये, मात्र गली रिझन मधून तिकडे चेंडू जातो एका धावेसाठी. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा इकडे फलकावर लागतात मित्रांनो. वाल्मिकीचा होता वाल्या, त्याच्यानंतर ज्यांची किंग फिशर कंपनी आहे ते आहेत माल्या. तुम्ही वाजवायला विसरू नका. सुंदर सुंदर टाळ्या. एका कलाकाराला, एखाद्या क्रिकेटरला काय पाहिजे असतं मित्रांनो, टाळ्यांची गरज असते. लक्षात ठेवा. चांगलं घर बांधायचं असेल तर मग चांगलं फाऊंड, क्रिकेट खेळायचं असेल तर चांगलं ग्राउंड, आणि टाळ्यांचा आवाज ऐकायचा असेल तर तुमच्या टाळ्यांचा साऊंड खूप गरजेचा आहे. चला लवकरात लवकर करा. जे तुम्हाला गेम प्लॅन करायचं आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे, प्लीज विनंती करतोय. खचाखच तुम्ही बघतायत SPL. आता मात्र बघा चेंज ऑफ पेस करायला गेले. थोडंसं लाईन भरकटली. 1 नंबरची गाडी गेली. 7 नंबरला अंपायर थोडेसे वॉर्मअप करतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 51. आमच्या जोडीला आहेत बंटी केसरकर, एक अतिशय चांगले क्रिकेटर, चांगले अंपायर आहेत, चांगले गुणलेखन आहेत. आणि का असेल, कारण 2017ला बंटीदादा इंग्लंडला गेले होते स्कोरिंगची परीक्षा पास करण्यासाठी. 100% उत्तीर्ण सुद्धा झाले. आणि आज म्हणून बंटी सर आमच्या उजव्या साईडला बसलेले आहेत. पुन्हा एकदा तयार निखिल. हो हो हो, सुगंधित डिलेव्हरी बघा, क्या बात आहे. ॲब्सोल्युटली सुपर डिलेव्हरी. ही डिलेव्हरी टाकली होती गेल्या वर्षी गुहागर कोतलुकला. रायगड एक्सप्रेस बंटी वाघमारे आणि नाला सोपाऱ्याचा टायगर सुमित डेगलेला. सुगंधित अप्रतिम गोलंदाजी करताना मी बघितलं. कारण जर पुण्याचा एवलेच्या, त्याच्यानंतर जर बघितलं तर रत्नागिरीचा हापूस आंबा आणि देवगडवाला निखिल यांचा नाद नाही करायचा मित्रांनो. अपील केलं होतं, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी निखिलच्या या चेंडूमध्ये. लेग बायचा तिकडे इशारा करतायत अंपायर. क्रिकेटचा महासंग्राम देवबाग चषक 2023.
अल्मेडा सर तिकडे आहेत, सर्व गुण संपन्न. धावसंख्या ती म्हणजे 52. मित्रांनो, स्क्वेअर लेग पंच तुम्ही बघतायत. उमेश मांजरेकर, टेनिस विश्वाची एक आग, म्हणूनच टेनिस विश्वामध्ये त्यांना वाघ का म्हटलं जातं. मात्र आज क्रिकेट सोडून चांगले अंपायर खरोखर करतायत. हेड्स ऑफ आहे, मानाचा मुजरा आहे. वल्लन डिलिव्हरी, हा चेंडू जातोय बघा आकाशातून, ही जाते गडगडाती थोप, 6 धावांसाठी. धावन. धावा. पुन्हा एकदा निखिलला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर तेच तर्रार. फुल लेन डिलिव्हरी, एलिव्हेशन कमी आहे, बघायचं आहे. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली. अतिशय चांगलं तुम्ही आकाशला तुम्ही तिकडे बघतायत, चांगलं क्षेत्ररक्षण करताना. फलंदाज तिकडे बाद, एलिव्हेशन कमी होतं. जर बघितलं या शॉट्समध्ये जर परफेक्ट वजन दाखवायचं होतं, मात्र अनसक्सेसफुल फलंदाज तिकडे होते. होम स्पोर्ट्स मापन आणि शिवारा कणकवली दोन दिग्गज संघ आहेत सिंधुदुर्गाची. ही सुद्धा आहे. दोन्ही संघ जर बघितलं तर चांगले खेळाडू आहेत, एकमेकांची डावपेच त्यांना माहिती आहेत. भरपूर वेळा एकमेकांसमोर ते आलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. वैभव जाधव आजगाव शिरोडामधून बिलॉंग करतायत. ही शिरोडाची शान आहे. मात्र आज वैभवला जर बघायचं आहे तर नावासाठी नाही, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आज खेळायचं आहे. या कुठला इतिहास करतोय थोड्याच वेळात आपल्याला समजेल. वैभव जाधव, चलो विशाल धरी, अतिशय चांगलं सुस्वच्छ असं वातावरण. आजूबाजूला हिरवीगार झाडं, डाव्या साईडला मलवणचा किल्ला, अथांग समुद्र, शिव आणि सर्व शक्तिपीठांनी भरलेला हे मालवण शहर. टोपीवाला ग्राउंड बोर्डिंगचं खूप प्रसिद्ध आहे. आज असं वाटतंय का मालवणला नाही, खास करून वेस्ट इंडिजला, जमैकाला आम्ही कॉमेंट्री करायला बसलो असं वाटतं. कारण तेच वातावरण आज या संपूर्ण मैदानामध्ये आज गाजावाजा आहे. या मैदानाचा, या क्रिकेटच्या स्पर्धेचा अप्रतिम आयोजन तुम्ही बघताय. देवबाग चषक, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. पुढचा चेंडू, फ्लाइटेड डिलिव्हरी, थोडंसं चेंज ऑफ पेस केलं. कार्पेट ग्राउंड कलेक्ट करताय. डीप लॉंगन लायक आहे, गाडी पुढे आली. मात्र बघा कॉल दिला, आखो आखो का इशारा, आणि नो बॉलचा इकडे इशारा येतोय. बघा आता फ्री हिटचा इशारा करतायत अंपायर. ही मेजवानी आहे फलंदाजासाठी मित्रांनो. मौका भी है, दस्तूर भी है, लोहा गरम है, मार दो हथौड़ा. अनिकेतला तुम्ही बघतायत आणि वैभव. अनिकेत आणि वैभवची पार्टनरशिप बघायचं आहे, रंग लागेल का. राजकारणात मजा नाही गुलालाशिवाय, आणि क्रिकेटमध्ये मजा नाही चौका आणि षटकारांशिवाय. तर दोन्ही फलंदाज काहीतरी तिकडे चर्चा केली. बघायचं आहे काहीतरी कानमंत्र मला वाटतं दिला. पुन्हा एकदा निखिल अनिकेतसाठी क्लिक करायचा होता. फ्रँडला स्टाईलमध्ये आउटसाइड लेग स्टंप पुढे आले होते. यष्टीरक्षक जर बघितला लेग बायचा तिकडे इशारा देत आहेत. मौका होता चांगला, आणि आता मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी. 61 आणि आतापर्यंत फलंदाज जर बघितलं तर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. होम स्पोर्ट्स मापन आणि शिवारा कणकवली टॉस जिंकला आणि
आम्ही लिहिणार आहोत. मात्र त्याच्यासाठी उल्हासदादांच्या जोडीला कमीत कमी 6 तास आम्हाला चर्चा करावी लागेल, त्यांचा बायोडेटा घ्यावा लागतील आणि पुढच्या वर्षी नक्कीच या मैदानामध्ये वेगवेगळी गाणी तुमच्या देवबाग जे ग्रामस्थ आहे उल्हासदादांच्या वतीने कमीत कमी 3 ते 4 गाणी आम्ही बनवणार आहोत. मात्र शेवटच्या दिवशी जी कविता आम्ही बनवलेली आहे उल्हासदादांवरती सगळ्यांसमोर मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुस्तक, कुठल्याही प्रकारचं कादंबरी, कुठल्याही प्रकारचं मोबाईल आजपर्यंत आम्ही कधीच समोर ठेवला नाही कुठला रेकॉर्ड आणि इतिहास सांगताना. शेवटचं षटक आदित्य सापळे, शॉटा प्लेन पुलअप करायचा होता. बघा सुमित डेगले स्टाईल, इजाज कुरेची स्टाईल मध्ये तुम्ही बघितला. एक धाव डीप लॉंग लीग क्षेत्रामध्ये, दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. एक धाव तिथे मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 62. आदित्यला तुम्ही तिकडे बघतायत. पृथ्वी लहान पण कीर्ती महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, इलाका किसका भी हो धमाका मेरा ही होगा. आहा बघा मी काय सांगितलं आकाशामध्ये चेंडू आहे, स्वतः जातात तिकडे चेंडूच्या खाली आणि परफेक्ट कॅच तुम्ही बघताय. तर त्यांना माहित आहे हा फलंदाज आणि ही विकेट किती महत्वाची होती. गोलंदाजाला लागली होती विकेट काढायची भूक, म्हणून तर त्यांनी कॅच पकडून कुठल्याही प्रकारची नाही केली चूक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल दाभोळकर, मुंबईचा एक स्विंगचा सुलतान, त्याच नावाचा गुणवंत असा फलंदाज. गोवा जर बघितला तर मग पार्सल 11 गोवा आणि डॅझलिंग मापसा स्वप्नील अस्नोडकर यांचे जे मोठे बंधू आहेत पुनाजी अस्नोडकर, खूप मोठा रेकॉर्ड आहे टेनिस विश्वामध्ये त्यांचा. दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा तिकडे चर्चा करतायत. हे झालं पाहिजे क्रिकेटमध्ये, सगळ्या गोष्टी आपण बघितलं तर त्या झाल्या पाहिजे. आनंदाचं वातावरण तुम्ही बघतायत. मित्रांनो 2 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कधीच वाया घालवू नका. एक अन्नाचं कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. हे खूप मुश्किलने तुमच्या आयुष्यामध्ये येतात. फ्लाइटेड डिलिव्हरी आणि फलंदाज क्लीन बोल्ड, फर्निचर उद्ध्वस्त. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता, गुडलँड स्पॉटला चेंज ऑफ पेस बघितला गोलंदाजाच्या मार्फत आणि थोडेसे पुढे गेले होते फ्रंट फुटला आणि बाकीचं काम यष्टीने करून इकडे दाखवलेलं आहे. मी सांगितलं होतं ना छोटा पॅकेट बडा धमाका नेहमी गोलंदाजी करतायत. आदित्य सापळे गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. एक जबरदस्त टॅलेंट आहेत. येस कणकवलीमधून बिलॉंग करतायत. कणकवलीची ही सुद्धा शान आहे गोलंदाजीच्या बाबतीत. नवीन फलंदाज समीर धुरी, समीर दिघे सरांची मला आठवण झाली. हिंदुस्थानचे यष्टीरक्षक, वयाच्या 42व्या वर्षी चान्स लागला होता समीर, मात्र त्या नावाचा गुणवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही इकडे बघतायत. 4 ट्रम्प आहेत या स्पर्धेसाठी. मित्रांनो लक्षात ठेवा उमेश मांजरेकर सर, मंगेश दुरी सर, बंडी केसरेकर सर आणि अमरोज अल्मेडा. बंटी केरकर आज खरोखर स्कोरिंगची धुरा सांभाळत आहेत. ॲक्युरेट स्कोरिंग सांगतात आणि त्यांच्यामुळेच तुमच्यापर्यंत आम्ही चांगलं समालोचन इकडे पोहोचवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू शॉटा प्लेन. बघा सगळं काही व्यवस्थित चाललंय, मग उलट खेळण्याची काय गरज होती. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा और इस बल्लेबाज ने ये जो शॉट था रिवर्स क्यों खेला, बहुत बड़ा सवाल है, खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे. याचं उत्तर बघायचं सेकंड इनिंग मध्ये भेटेल. यस 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 फ्लाइटेड डिलिव्हरी, गाडी सुटली, शिटी वाजणार का, कॉल नव्हता, यू वेट किंवा आंखों आंखों का इशारा बहुत जरूरी था वहां पे, वो नहीं देखा इस बल्लेबाज के ओर से और ये बल्लेबाज आउट. फलंदाज तिथे डगआउट मध्ये रिटर्न. 62. डीजेवाले आमचे थोडेसे थांबलेले आहेत कारण त्यांची कमाल झाली तरच कॉमेंट्री बॉक्समध्ये धमाल होणार. वेगवेगळी गाणं त्यांच्या माध्यमातून जे ऑपरेटर आहेत खरोखर त्यांना हेड्स ऑफ मानाचा मुजरा. शाळा सुरू असल्यामुळे डीजे आपण वाजवू शकत नाही. शाळा एकदा का सुटली मग परत आपण धमाल करू. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅनो नार्वेकर आहेत. एक आपले अभिनेता संजय नार्वेकर यांना विसरू चालणार नाही, हे सुद्धा नॅनो नार्वेकर आहेत.
चला प्लीज लवकरात लवकर करा. 30 मिनिटं आहेत. 6 षटकं तुम्हाला टाकावीच लागतील. हा वन हँड नटराज स्टाईल मध्ये डीप कर्ली क्षेत्रामध्ये हा चेंडू जातो. दुसऱ्या दिवशी कॉल दिला. चाल 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 आपण धाव काढूया. इतकं सोपं नाही या. अशा प्रकारे जर बघितलं तर 6 षटकं इकडे संपलेली आहेत आणि 6 षटकानंतर आपण धावसंख्येकडे वळणार आहोत. धावसंख्या झाली ती म्हणजे 63. 63 धावा झालेल्या आहेत आणि आता 30 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत. 64 64 धावा करायच्या आहेत मित्रांनो. तर पुन्हा एकदा मी आज आमचे परम मित्र आज ज्यांची वाणी संपूर्ण महाराष्ट्र कोकण कर्नाटक मध्ये धूमधडाक्यात गाजते आणि एक कुटुंबाप्रमाणे आमचे परम मित्र आहेत सन्मान्य प्रदीप देऊळकर सरांना मी इकडे सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा इकडे बदल होते. कुठेही जाऊ नका मित्रांनो. बस असा गेलो आणि तसा आलो. ₹23 रोख रक्कम नगद राशी 50,000 23 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 23 आणि 21,000 23 ही नगद राशी आपल्याला पाहायला मिळत आहे. देवबाग म्हटलं की जगाच्या नकाशावरती पोचलेलं हे गाव. एका बाजूला अथांग समुद्र किनारा, दुसऱ्या बाजूला कर्ली नदी आणि मधोमध वसलेलं हे बेट. देवबाग म्हटलं की सुनामी आयलंड. पर्यटक शोधत शोधत देवबागच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचतायत आणि नॉनव्हेजची मेजवानी काय असेल तर नक्कीच देवबागमध्ये या. देवबागमध्ये आपल्याला नक्कीच लक्झरी हॉटेल्स आहेत राहण्यासाठी आणि अथांग समुद्राचा आपण मनमुराद आस्वाद लुटू शकता. तोच आपण पाहतोय देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा 2023. माझ्यासोबत अतिशय सुरेख गुणलेखन श्री बंटे केरकर आणि ही स्पर्धा www.tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेतील, जे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी www.tennis.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरं. ज्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिलं पर्व पार पडलं होतं आणि पहिलं पर्व पार पडत असताना त्या स्पर्धेचं टायटल जिंकलं होतं VBR सावंतवाडी आणि द्वितीय क्रमांकाचा संघ राहिला होता गिरोबा स्पोर्ट काळेतर. जे दोन संघ कायम आपल्याला स्मरणात राहतील, आठवणीत राहतील. ज्या संघाने या स्पर्धेचं पहिलं टायटल प्रथम पारितोषिक जिंकण्याचा मान मिळाला होता तो VBR सावंतवाडी आणि रनरअप म्हणजे द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ गिरोबा स्पोर्ट काळेतर क्रिकेट संघ. अ 360 डिग्री म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो मिस्टर विकास कदम. त्याच्या साथीला डावखळ्या हाताचा फलंदाज चंद्रकांत जाधव मॅन फ्रॉम तळेळे आणि विकास कदम मॅन फ्रॉम पियाळी.
या दोन्ही गावांमधनं हे खेळाडू आपल्याला या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होताना दिसत आहे. डाव्या उजव्या हाताची जोडगई मैदानात प्रवेश करते. 6 षटकं 64 धावांचा पाठलाग. मात्र विजयाची घोडदौड कुठचा संघ चालू ठेवतोय हे बघावं लागेल. पहिला सामना झाला होता श्रीकृष्ण देवबाग विपक्ष समर्थ आंबेरी क्रिकेट संघ आणि श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाने 11 धावांनी विजय संपादन केला होता. दुसरी लढत या शुभारंभाच्या दिवसातली ओम स्पोर्ट मापन विपक्ष शिवारा सुपर कणकवली नाणेफेक जिंकली होती. सुदैवी ठरलं होतं शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि 63 धावांवरती रोखलं गेलं ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. 64 धावांची आवश्यकता. पहिलं प्रारंभीचं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळी सज्ज होतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाकडनं. ओम स्पोर्ट मापन बॉलर नेम प्लीज. समीर यावेळी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन स्ट्राईक एंडवरती विकास कदम. यावेळी पहिला चेंडू डाव्या एष्टीवरती पाहायला मिळतोय. पंच एम्ब्रोस अल्मेडा यांचा इशारा येतोय. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जात आहे त्या अतिरिक्त धावेने शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाच्या धावांचा श्री गणेश होताना दिसतोय. ती धाव फलकावरती नाममात्र 1 धाव. यावेळी सुरेख स्लॉग स्वीपचा फटका डीप मिड विकेट वरती चेंडू हा सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला चेंडू लेंथ आणि लाईनवरनं भरकटताना दिसला तो समीर. मात्र दुसऱ्या चेंडूवरती ज्या फलंदाजीसाठी मला ओळखलं जात आहे ती फलंदाजी करण्याचा प्रयत्न माझा नक्कीच राहील तो शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघासाठी मिस्टर विकास कदम. अर्थात मैदानाच्या चौफेर क्षेत्रात फटकेबाजी करणारा हा खेळाडू यावेळी एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय तो 6 धावेने. यावेळी उजव्या एष्टीवरती शपल झाला खेळायचा प्रयत्न होता लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने. तो प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज समीर याच्या गोलंदाजीवरती. पहिलं जोखीमग्रस्त असं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजे एक डीप मिड विकेट वरती पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख फटका नजाकत पाहायला मिळाली. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पाहायला मिळते. 11 धावा बिनबाद धाव फलकावरती एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल 64 धावांचा पाठलाग करताना शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक SPL अर्थात नामांकित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा म्हणजे छत्रपती शिवाजी चषक अर्थात वेंगुर्ल्याची ज्या स्पर्धेमध्ये ज्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं तो शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ. यावेळी फटका मिस टाइम होतोय झेल टिपला जातोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ओमस्पोर्ट मापन क्रिकेट संघाला एक मोठा मासा गळायला लागतोय. विकास कदम बॅक टू द पॅव्हलियन. पहिला हजरा बसतोय शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाला. एका बाजूने पाहिलं तर उत्साहाचं वातावरण एका बाजूला नक्कीच निराशा म्हणावी लागेल कारण ज्या आशा अपेक्षा ह्या विकास कदमच्या खांदी होत्या त्या आशा अपेक्षांचं ओझं मात्र यावेळी पेलवताना दिसत नाही. तो विकास कदम निराश हताश मनाने माघारी परततोय. तो पहिल्या गड्याच्या रूपात शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघासाठी. विकास कदमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नंबर 3 वरती मिस्टर आदित्य सापळे यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय तो शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघासाठी. विकास कदम आतापर्यंत एक डीप मिड विकेटला मोठा फटका त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला एक सुंदर चौकार एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करू शकला नाही विकास कदम. आणि यावेळी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती समीर याची सुरेख वरती म्हणावी लागेल कारण पहिल्या 2 चेंडूंवरती महागडा ठरला होता मात्र गोलंदाज कंबर कसताना दिसतोय. विकास कदम सारख्या कसलेल्या फलंदाजाला यावेळी माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय तो समीर नावाचा गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू मधल्या एष्टीवरचा आदित्य सापळे या चेंडूवरती सन्मान देतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे. या चेंडूवरती धावसंख्या स्थिरावत आहे. पहिलं षटक हे प्रगतीपथावर त्या 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ.
औचित्य देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरं. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आदित्य सापळे याचा हा आताताईपणा यावेळी निष्फळ ठरला जातोय. चेंडूची ही सांगता होताना दिसतंय. निर्धाव चेंडूने सांगता पहिले षटकाचा खेळ समाप्त होतोय. ओमस्फोट मापन क्रिकेट संघाकडनं 64 धावांचा पाठलाग करताना 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हे उत्तर पाहायला मिळतंय ते शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाकडनं. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा 2023 पर्व दुसरं. आणि ह्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण या मैदानावरती भेटतोय टोपीवाला बोर्डिंगच्या या आलिशान मैदानावरती. शुभारंभाची लढत श्रीकृष्ण देवबाग विपक्ष समर्थ आंबेरी. श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ 11 धावांनी विजयी ठरला आणि या सामन्यामध्ये बघावं लागेल कुठचा संघ हा विजयाला गवसणी घालतोय, कारण तिसरा सामना आजच्या दिवसातला होईल शिवारा सुपर कणकवली विपक्ष श्रीकृष्ण देवबाग. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. हॉटेल ओशन ब्लिसचा आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय आणि त्या एंड कडनं गोलंदाजीची सुरुवात होताना दिसते. क्षेत्ररक्षण सजावताना दिसतोय कर्णधार गोपाळ बटा. ओमस्फोट मापन क्रिकेट संघाचा कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो मिस्टर गोपाळ बट्टा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक ओमस्फोट मापन क्रिकेट संघाकडनं ग्लेन फर्नांडिस यावेळी सज्ज होताना दिसतोय. चेंडू डाव्या एष्टीवर पायचीचं हलकस अपील निर्णायक एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. पंचांचा इशारा होतोय लेग बाईचा. एकेरी धावसंख्येने बऱ्याच वेळानंतर मंदावलेली धावसंख्या यावेळी मात्र 12 एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना शिवारा सुपर कणकवली विपक्ष ओमस्फोट मापन ही लढत पाहायला मिळत आहे आजच्या दिवसातली दुसरी. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज मिस्टर आदित्य सापळे, तर गोलंदाज पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम रेडी ग्लेन फर्नांडिस. यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने. यावेळी सुरेख चेंडू फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू मधल्या एष्टीवर पडल्यानंतर उजव्या एष्टीवरनं थेट विसावतोय तो मिस्टर गोपाळ बटा याच्या हातामध्ये. उत्तर न होता या चेंडूवरती निर्धाव चेंडूने सांगता होत आहे ती ग्लेन फर्नांडिस याच्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र फलंदाज आदित्य सापळे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात फलंदाजाला थोडासा फॉलो करण्याचा प्रयत्न. ग्लेन फर्नांडिसचा 2 चेंडू आतापर्यंत अप्रतिम पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे जखडून ठेवतोय आदित्य सापळेला. ज्या आदित्य सापळेकडे कुठचंही उत्तर न होतं ग्लेन फर्नांडिसच्या गोलंदाजीवरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरं ओमस्फोट मापन क्रिकेट संघाकडनं कसलेला गोलंदाज ग्लेन फर्नांडिस. एक सुरेख नियंत्रित मारा पाहायला मिळतोय ओमस्फोट मापन क्रिकेट संघाकडनं. यावेळी मात्र उजव्या एष्टीवर पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. आदित्य सापळेला हा चेंडू चकवा देतोय. उत्तर न होतं. बाकीचा सोपस्कार पूर्ण करतोय एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक तो मिस्टर गोपाळ बट्टा. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने, अर्थात नॉन स्ट्राईक वरती खतरा. सुदैवी ठरतोय तो डावकऱ्याचा फलंदाज चंद्रा जाधव आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परततोय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पूर्णपणे या मैदानावरती बंदिस्त करून ठेवलंय आदित्य सापळेला. अजूनही या चेंडूचा आतापर्यंत त्याला खातही उघडता येत नाही त्या आदित्य सापळेला. 6 चेंडूंचा सामना करतोय मात्र खातं उघडणं हे बाकी. बऱ्याच वेळानंतर चेंडू हा टोलवला जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकरच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. ती 16 धावा धावफलकावरती. यावेळी पुढे सरसावून चेंडू बॅटवरती घेतोय. क्षेत्ररक्षक न होता मागे कुठेही संरक्षण नव्हतं आणि नक्की या संधीचा फायदा उठवत 4 धावा त्याच्या खाती जोडल्या जात आहेत. चौकरच्या साह्याने आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाचं हे उत्तर पाहायला मिळत आहे.
नीटनेटकं आयोजन एका वेगळ्या ढंगात रंगात ही देवबाग चषक 2023 पर्व दुसरं ही स्पर्धा आजचा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाच्या दिवसातली दुपारच्या सत्रातली ही दुसरी लढत ओमस्फोट मापन विपक्ष शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघ बॉलर नेम प्लीज ओमस्फोट मापन वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अनिकेत वांगणकर नावाचा गोलंदाज डावकुरातचा चंद्रकांत जाधव सलामीवीर कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने हादरवून सोडली तो चंद्रकांत जाधव या मैदानावरती आपल्याला ऑन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडवरती आदित्य सापळे पंचांच्या डावासाने राईट अप ओव्हर द विकेट यावेळी पहिला चेंडू डाव्या यष्टीवरता शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक दिसतोय त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुसरा मोठा हादरा बसतोय शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघाला चंद्रकांत जाधव बॅक टू द पॅव्हलियन दुसऱ्या गड्याच्या रूपात नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय मॅन फ्रॉम कलमट कणकवली अक्षय कदम यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघाला शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघ पाहिला तर सुरुवातीपासून तळापर्यंत अशी खोलवर फलंदाजी पाहायला मिळत आहे मात्र सामना खूप थोडासा अवघड पाहायला मिळतोय शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघ प्रारंभीचे दोन्ही फलंदाज सलामीवीर माघारी परत आहेत सोचतात विकास कदम त्यापाठोपाठ चंद्रकांत जाधव फलंदाजीची जबाबदारी आदित्य सापळे आणि त्याच्या साथीला अक्षय कदम या दोन फलंदाजांवरती येऊन ठेपते षटक क्रमांक तिसरं ओमस्फोट मापन क्रिकेट संघाकडनं अनिकेत वांगणकर हा गोलंदाज स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आतापर्यंत 16 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघाला बघावं लागेल ही प्राथमिक फेरीची लढत कुठचा संघ विजय संपादन करतोय यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडूला विरकावला जात आहे डीप मिड विकेट वरती राजा नाटेकर आपल्या उंचीचा फायदा उठवत शेवटच्या क्षणी त्या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल डीप मिड विकेटवरच्या क्षेत्ररक्षकाला चेंडूने चकवा दिला त्यानंतर मात्र शर्तीचे प्रयत्न राजा नाटेकरचे दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 18 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना शिवहारा सुपर कणकवली क्रिकेट संघ यावेळी उजव्या यष्टीवर शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवा देतोय आणि डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी याच डीजे चकवा देतोय आणि डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने 4 धावा 22 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवर सुरेख परती कमबॅक म्हणावं लागेल अनिकेत वांगणकरचा मोठा फटका खेळावा हा मनोमल इरादा अक्षय कदमचा यावेळी निष्फळ ठरला जातोय चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होताना दिसतंय सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 22 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांमध्ये 64 धावांचा पाठलाग करताना शिवहारा सुपर कणकवली विपक्ष ओमस्फोट मापन
यावेळी शॉर्ट ऑफ लाईन परीचा चेंडू शॉर्ट पॉइंटला चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसत आहे. एकेरी धावसंख्येने 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ओमस्फोट मापन क्रिकेट संघाकडनं अनिकेत वांगणकर हाताळताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या ही 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. माझ्यासोबत सुरेख गुणलेखन श्री मंगेश धुरी करताना दिसत आहेत. मैदानावरती पंचांची जोडगोळी श्री उमेश मांजरेकर सर, त्यांच्या साथीला श्री अँब्रोस अल्मेडा सर, ही पंचांची जोडगोळी. यावेळी सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय. अर्थात या चेंडूला परफ्यूम डुलेर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रारंभीची 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 64 धावांचा पाठलाग करताना 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात हे उत्तर पाहायला मिळतंय. ते शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाचं अजूनही उर्वरित 30 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती 64 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 63 धावांचा बचाव करण्यात ओमस्फोट मापन क्रिकेट संघ या मैदानावरती यशस्वी होईल का, हे सांगण्यासाठी हम ले चलते हमारे सहयोगी कॉमेंटेटर षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा फलकावरती दिसत आहेत त्या ओम साई स्पोर्ट मापन संघाच्या. 18 चेंडू आणि 41 धावा. मी ओम साई स्पोर्ट मापन असं नामकरण केलं होतं, परंतु सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करतोय तो शिवारा सुपर कणकवलीचा संघ. त्यामुळे शेवटच्या 3 षटकातील 18 चेंडूवरती जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा 41. अनिकेत वांगणकरनं अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं. टिचून गोलंदाजी करत 4थ्या षटकाची सुरुवात. 4थ्या षटकातील पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हा पिचवरती बाउन्स झाल्यानंतर झपकन आतल्या दिशेने आला. खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक घडवतोय तो गोपाल बटा. बॅटच्या मधोमध घेऊन कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू पहिल्या प्रयत्नात कव्हर सीमारेषेच्या समीप बॅकअप केला जातोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा लाभ उठवत ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्यात. एकंदरीत 2 धावांशी समीकरण पुढे सरसावतंय. धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. पुन्हा एकदा लक्ष द्या, 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस झेलात रूपांतर होऊ शकतं. प्रयत्नशीलता दाखवली. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. 3रा गडी गारत होतोय तो झेल. सांगत 3 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करताना सेकंड इनिंग मध्ये शिवारा सुपर संघाच्या धावा झाल्यात 25 धावा. खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी निश्चितच या ठिकाणी संयमपूर्ण फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवणं गरजेचं, कारण दोन्ही फलंदाज संयम आणि दिलेरी असा दुहेरी संगम साधक फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवू शकले तर निश्चितच विजेतेपदाकडे जाणारा मार्ग त्यांचा सुखकर होईल. ग्लेनचा अप्रतिम चेंडू. खेळण्याचा मानस होता, फुटवर्क होऊ शकलं नाही, शरीराचं संतुलन साधू शकला नाही फलंदाज, त्यामुळेच निर्धाव चेंडू कॉन्टिंग केला गेला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतायत ते ओमस्फोट मापन संघाचे गोलंदाज.
पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला होता. अप्रतिम टिचून गोलंदाजी, चेंडूच्या मागे संयम होता, चेंडूच्या मागे कल्पकता होती. त्यामुळे निश्चितच प्रयत्न हवेत उरले ते फलंदाजाचे. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक घडवतोय तो गोपाल बटा. सिंधुदुर्ग स्तरावरती दर्जा कसा सिद्ध करावा, अनेक स्पर्धा दरम्यान अनेक सामन्यांच्या माध्यमातून गोपाल बटानं सातत्याने दाखवून दिलंय. मग फलंदाजी असो, यष्टीरक्षण असो, म्हणून टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा कल्पक खेळाडू या नावानं गोपाल बटा सध्याच्या घडीला लौकिक मिरवताना दिसतो. अप्रतिम गोलंदाजीचे प्रात्यक्षिक अनिकेत वांगणकर यांनी सुद्धा केलं. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज ग्रेनच्या वतीनं. अनिकेत वांगणकर याच्या घरात क्रिकेटची पंढरी समजली जायची. तो काळ प्रसिद्धी माध्यमांचा नव्हता. त्याचे वडील बबन वांगणकर, काका दिगंबर वांगणकर, आपा वांगणकर हे त्या काळचे अव्वल दर्जाचे अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अव्वल दर्जाचं क्रिकेट त्या काळात त्यांनी अनेक स्पर्धांच्या माध्यमातून कर्तबगारी सिद्ध करताना खेळलं होतं. काळ अनोखा होता, प्रसिद्धी माध्यमांचा नव्हता. त्या काळाचं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अनिकेत वांगणकर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट जगतात मुसंडी मारताना दिसतो. मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. ग्रेननं सुद्धा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं. ग्रेन हा सिंधुदुर्ग स्तरावरील तरुण दमाचा अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. तोच लौकिक मिरवत त्यांनी 4थ्या षटकात अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये टिचून गोलंदाजी असं संबोधलं जातं. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेला गोलंदाज वैभव जाधव. सिंधुदुर्ग स्तरावरील कल्पक बुद्धीचा गोलंदाज म्हणून वैभवकडे नेहमीच पाहिलं जातं. एक हाती सामने त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्या संघाला सातत्याने जिंकून दिलेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, शपलोत खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू कॉन्टिंग केला गेला. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सोडून दिला असता तर निश्चितच स्वैर चेंडू घोषित केला असता तो पंचांनी. 11 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. धावचित होण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. धावचित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये सफलता प्राप्त केली ती गोपाल बटानं. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. बाद झाली. आवाजवी धावचितच्या रूपात माघारी परतल्यानंतर त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी जातोय तो सजित तांबे. अप्रतिम कल्पक गोलंदाजी ज्यावेळी सातत्याने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते त्यावेळी धावांवरती खऱ्या अर्थानं रोखा लागतो. अशा गोलंदाजीवरती सामना करायचा असेल फलंदाजाला तर अप्रतिम फुटवर्क आणि शरीराचं संतुलन साधावं लागतं. त्याचाच अभाव प्रकर्षानं जाणवला. त्यामुळे चक्रायू दबावाचं भेदणं मुश्किलीचं होऊन गेलं ते शिवारा सुपर संघाच्या फलंदाजांना. वैभव जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ऑफस्टिकवरचा चेंडू लॉंगऑफच्या दिशेनं खेळून काढलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक अपेक्षित होतं. गचाळ क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी चक्क 4 धावा बहाल केल्या. खणखणीत चौकार. ऑपरेटरनं लक्ष द्यावं. पुन्हा एकदा मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं ते पुन्हा एकदा गोपाल बटाकडून. वैभव जाधव टेनिस क्रिकेट जगतातील
एक काळ निश्चितच त्यांनी गाजवला. कणकवलीच्या मुंडेश्वर मैदानावरती अनेक सामने त्यांनी एकहाती जिंकून दिलेत आपल्या संघाला. बऱ्याच कालखंडानंतर वैभव जाधव गोलंदाज या नात्यानं अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक वरती रोका लावतो. श्रीकृष्ण देवबाग संघाचा कर्णधार असेल तर त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडतं त्यावेळी खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रेरित होतो आणि प्रेरित झालेला गोलंदाज टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत धावांवरती रोका लावतो. नेमकं तेच मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. तितक्यात नाणेफेकीसाठी कॉल करा असं आयोजक मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यामुळे थोडंसं सादरीकरणाचं टायमिंग मिस झालं. अनपेक्षित अनेक गोष्टी घडत असतात. नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे अंजारून गोंजारून त्या स्वीकाराव्या लागतात. कॉमेंटेटरच्या ठिकाणी योग्य असतो. स्कोररच्या ठिकाणी योग्य असतो. पंचांच्या ठिकाणी योग्य असतात आणि खेळाडूंच्या ठिकाणी योग्य असतात. मैदानाच्या बाहेर बसून अनेक समीकरणं मांडणं सहज सोपं असतं, पण मैदानात जाऊन ज्यावेळी कर्तबगारी सिद्ध करावी लागते त्यावेळी आव्हानांच्या शिवधनुष्यांना साक्षात सामोरं जावं लागतं. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय वैभव जाधव. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने खेळून काढलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 64 धावांचा पाठलाग करताना 31 धावा. मंगेश धुरी स्कोरर या नात्यानं अप्रतिम स्कोरिंगचं काउंटिंग करतायत, ज्याला टिचून स्कोरिंग असं म्हटलं. गडी गारद झालेत. किती धावांचा पाठलाग करायचा आहे अप्रतिम समीकरण साधता येतं ते कॉमेंटेटरला. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा शिवारा सुपर कणकवली संघाला 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 33 धावा. अनिकेत वांगणकर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. फक्त फलंदाजाचं नशीब बलवत्तर, नाहीतर त्रिफळाचीच्या रूपात त्याला माघारी परतावं लागलं असतं. पंचांनी लेगबाईच्या रूपात 1 धाव घोषित केली. एका धावेनं समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत धावसंख्या होते ती 32 धावा. 64 धावांचा पाठलाग करताना आता चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटच्या षटकातील 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा 32. आक्रमक पावित्रा घेतला होता. हवेत विसावलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय क्षेत्ररक्षक. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटच्या षटकातील 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती जिंकण्यासाठी शिवारा सुपर कणकवली संघाला 31 धावांची आवश्यकता. अनिकेत वांगणकर याची वावा खऱ्या अर्थानं केली पाहिजे. अप्रतिम रिदम साधत कल्पक बुद्धीची गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती सिद्ध करताना दिसतोय. तरुण दमाचा छोट्या चन्नीचा हा गोलंदाज पण निश्चितच भविष्य काळात टेनिस क्रिकेट जगतात कर्तबगारी सिद्ध करणार असं मी म्हटलं तो वावगं ठरणार नाही. देवबाग चषकाच्या निमित्तानं मालवणचं हे सुंदर सुबक सजवलेलं मैदान, बोर्डिंग मैदान म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटची पंढरी. बॅटच्या मधोमध घेऊन लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, लॉंगऑनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा मिलाप साधतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटच्या षटकातील 3 चेंडू, 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा 29 धावा. 2 चेंडू आणि 29 धावा.
मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, गगनचुंबी षटकार, अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग. असते परंतु त्याचं श्रेय मात्र दिलं पाहिजे ते ओम स्पोर्ट महापण संघातील गोलंदाजांना. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो अनिकेत वांगणकर. अनिकेतचा हा चेंडू दुधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षक गोपाल भटाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला आणि 29 धावांनी विजय संपादन करून दिला येतो ओम स्पोर्ट मापण संघाच्या गोलंदाजाने. निश्चितच या ठिकाणी